चांगला पाहू शकता डेंजर आहे तो. नाही रे थांबा थांबा गडबड नका करू तुम्ही. ए बरणी आण बरणी. ते बॅगेतच घालायचं. ए बरणी आण बरणी. ते बॅगेतच घालायचं. बरं विश्वासा कोब्रा जातीचा साप आहे. त्याला पकडण्यासाठी माग असतात. येसाच्या शोधात असे साप येतात. तर प्रत्येकाने घराभोवती स्वच्छता ठेवा. ए उठाय बरोबर नाही ना. ए बरणी दे ना. तर प्रत्येकाने घराभोवती स्वच्छता ठेवा. ए उठाय अरे तिकडे जातो. इकडंच थांब. पुढे नको येऊ. बॅटरी बॅटरी लागेल का? एकदम माझ्या हातामध्ये. असं कानी जा. नाही ना चिरताच नाही. नाही इकडून ये ना. इकडून उजेड लावून धरा. हा चालेल. तुम्ही इकडून आल्यानंतर बॅटरी म्हणते बरोबर ते वाजून जा. तुम्हाला दिसत नाही सर लटपट वा इकडे तुम्ही माहिती तू यांगूनच थांब. इकडूनच थांब. अरे काय नव्हतं रे बॅटरी दाखवायची. आले आले तिकडून आले. हा आहे तिकडे आहे काय आहे. मागच्या वेळी तिकडून चालला होता. गंगुनी जवळ तिकडच मागच थांबतो. कुत्रे पाय आल्या बाबा घरी जायचं पडून ते. तिकडच थांब. तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आम्ही साखर येथे घोडेगाव ते घोडेगाव वस्ती आलं बरं का तिकडून निघालं. एवढं काय पडत डायरेक्ट नंबर देतो. एवढं फार घरात नाही येणार. घाबरू नको. कोण आला तिकडून गेले का? होय इकडेच थांबते. एका जागा बस ना तू. तिकडे का तिकडे 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 आतमध्ये बोलायचं.
तू इकडेच थांब बस ना. बरं, इथं थांब. इकडेच थांब. मी याच्यात गेलं का? तर मित्रांनो पाहू शकता इथे शेळ्यांचा गोठा आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह साधा कोबरा आहे. काठी राहू दे. चांगलं आहे. पाहू शकता डेंजर आहे तो. नाही रे थांबा थांबा गडबड नका करू तुम्ही. ते बाहेर. काठी वरच आहे. ए बरणी आण बरणी. ते बॅगेतच घालायचं बरं नाही घालायचं. ॲग्रेसिव्ह असा कोबरा जातीचा साप आहे. थांब ना, हे बघ ना. त्याला पकडण्यासाठी मागच येत थांब. आलेला आहे. कारण हे सर्व मित्र आहेत यांनी पूर्णपणे लक्ष ठेवल्यामुळं 2 ते 3 तास म्हणून पकडण्यासाठी खूप मदत झाली. तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कारण मारण्यासाठी खूप असा चान्स असताना सुद्धा त्यांनी न मारता आमची वाट पाहिली आणि पकडून देण्यास सहकार्य केलं. तर माग तुमच्या वय सर्वांचं तसं खूप ऐकतच अभिनंदन. नाही. आणि असे साप पाऊस मागे येते का? सुरू झाल्यामुळे उष्णता होत आहे आणि त्याच्यामुळे असे साप निघतात. तर सर्वांनी सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायची आहे. अशी अडचण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जपून हात पाय टाकायचे आहे आणि पायात बूट ठेवायचे आहे, हातात बॅटरीक ठेवायचे आहे. कारण असे साप अडचणी ठिकाणी येऊन बसतात आणि ज्यावेळेस आपण जातो किंवा पाय पडतो त्यांना धोका वाटला तर ते चावण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे. रात्रीच्या वेळेस मोटर चालू करताना किंवा शेतात काय काम असलं तर पायात बूट ठेवा, हातात बॅटरी ठेवा आणि तरच बाहेर पडा. आणि घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा जेणेकरून असे साप घराच्या जवळ येणार नाहीत. कारण घराच्या जवळ अडचण असली तर त्या ठिकाणी उंदीर बिटकी येतात आणि त्याच्या शोधात असे साप येतात. तर प्रत्येकाने घराभोवती स्वच्छता ठेवा. ए उठाय. बरोबर न्या ना. ए बरणी दे ना. इकडे जा इकडे वरती. तो डेंजर साप आहे. 2 वेळेस तोंडावरती अटॅक केला. सफेद नाही का? ते ते बुक्स पडून नंतर बुक्स पडून. नाही ना दिसणार नाही ना. खूप ॲग्रेसिव्ह आहे तो. ऋतू ते सफेद नाही का बरणी. बघून बा घ्या बरं का. तिला बोलतो छिद्र बा आधी. आहे आहे. बॅटरी जवळ आणा. बॅटरी जवळ घ्या. डोकं त्याचं वरती आहे ना. नाही बाई. नाही बस ना. बरं, मी बारीक आहे जर तुम्ही जोरे बरं का. नाही काही नाही. नाही, गोडी पाहून या खाली. गोड आहे ते. वरतीच आहे ना. तोंड इकडून आहे. नाही बॅग आहे ना. डेंजर होता. हा ना लय. अगरबत्ती घाला. बारीक करा. खतरनाक. नाही तर मग जा म्हणा. ते गिरमीट आण ना पदू ग्रीन ग्रीन. अगरबत्ती असते ना. आणते आणते. त्याचं नाव घेतो कोणतरी आता गेली आणायला. औरंगाबादला जात होतो.
मग कसला डेंजर काय असेल एवढं? अरे डेंजर होता. नाही बोळीत नाही का तो इथं होता. मी तिकडून आलो ना मग तो इकडे घुसला. पण लय वेळेत झाले तो तिकडून निघाले असेल तर कुत्र्याने दाबलं त्याला. हा ना आपण धरलं तिथंच वाजू वाजू वाजू. बरं झालं नाही त्या टाइम आता किती वेळ तुमची इथं धरायची. तिसरा नाही जाणार, चौथा पाच. आणि त्याच्यात दोनदा धरले तीन नंबर. गुण नाही लागत. अगरबत्ती लागती. कातींवर येईल होतं का ते? हा बस हो. मागच्या टायमाला गुण येतो आपलं निघाला. बरं निघून उजेड लावा नाही. सफेद भरली असेल बरोबर दिसला असं. हा ती दामिनी एक धरली होती, मग 5-6 झाले. 10 मिनिट कुठं धरले? हे पाहिलं? हा हा व्हिडिओ आवाज मध्ये नाही आवाज येतो पटकन. हा, शेतकरी जोडी म्हणून फेमस आहे. अरे व्हिडिओ पण भारी आहे. आणि पण बघतो ना. फक्त ते लाईक शेअर काय म्हणते ते ते पुण्याचं नाव काय त्याचं माहिती आहे का? मला जाऊन नाही ना पुढं. काही काम त्याला घुसता येईल तेव्हा तुम्हाला कधी मध्ये घुसला असलं. अडचण नाही. चिवाळे आहे ना? अडीच पिढी आलो ड्रिल आणून ड्रिल मला मारायचं. माणसं होती. पुढे सोडता येईल ना. जमावाडी पुढे जाताना ना आम्ही कसं करतो? आम्ही सोडून पण जातो. चला मग. चला तुम्हाला पुढे यायचं त्यांच्यावर. का? गाडी आणायला जावं लागेल ना. नाही बा. तर मित्रांनो, ते तिकडे आहे. खूप खतरनाक असा साप होता. आम्हाला पण काम काढला. सर्वांनी काळजी घ्या. पाऊस चालू झालेला आहे आणि असे वन्यजीव बाहेर निघतात म्हणून प्रत्येकाने थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. आणि असे साप जरी धोकादायक असले तरी पर्यावरणासाठी वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यांच्या भीतीमुळं लोक जंगल झाडे तोडणार नाहीत आणि जंगल झाडे वाचली तरच माणसाला ऑक्सिजन भेटत, माणसं वाचू शकतात, पाऊस पाणी भरपूर होईल. तर प्रत्येकाने वन्यजीव वाचवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक व्यक्तीला हात जोडून विनंती आहे की प्रत्येक व्यक्तीने संतुलित राहील आणि माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन भेटेल. तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन. असंच आमच्यावर प्रेम राहू द्या. कधी पण आम्ही येत जाऊ आणि तुमच्यामुळं आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली. तर तुमच्या सर्वांचं मनापासून मानावं तितकं खूप खूप अभिनंदन. कारण इतक्या टाईम कोणीच लक्ष ठेवू शकत नाहीत 2 ते 3 तास. कारण खूप भीती असते, खूप धोका असतो. तरी पण तुम्ही हे इतके वेळ त्याला रोखून धरलं आणि त्याचा जीव वाचवला. खूप मोठ्या अशा कोबरा जातीच्या सापाचा. तर धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय, जय मल्हार. तर आमचा यूट्यूब चॅनल आहे साकूरची गावरान शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो आणि माहिती पण भेटू शकते कोणता विषारी आहे, कोणता बिनविषारी आहे. कारण साप पकडण्यापेक्षा मेन माहिती महत्त्वाची आहे. आणि असा साप पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, कारण त्याच्यापासून धोका असतो. तुम्हाला माहिती नसल्यामुळं त्याचा हावभाव काय आहे ते कळत नाही आणि ज्यावेळेस आपण जवळ जातो त्यावेळेस त्याला धोका वाटतो, अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते बाबा पकडीत होते किंवा ते माणसं पकडीत होते म्हणून आपणही पकडू असा प्रयत्न करू नका. तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. तर त्याला आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तर धन्यवाद. जय आदिवासी.